प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. ह्या आपल्या भारत देशामध्ये फक्त 3 ते 3.5% लोकांना शिकण्याचा अधिकार आहे का? जे 3 ते 3.5% लोक आहेत त्यांच्याच मुलाबाळांना परदेशामध्ये जाऊन उच्च शिक्षण घेण्याचा अधिकार आहे का? बहुजनांच्या पोरांनी शिकूच नाही का? बहुजनांच्या पोरांना शिक्षणाचा अधिकार नाही का? जर या देशातला बहुजन समाजातला मुलगा आणि विशेषतः बौद्ध समाजातला मुलगा त्याचं कुटुंब पोटाला चिमटा घेऊन पै एक करून पै जमा करून जर आपल्या लेकरा बाळांना शिकवत असेल, मोठं करत असेल, तर ह्या नालायकांच्या पोटात दुखण्याचं कारण काय? आता कोणतो तिवारी का काय बिमारी काहीतरी नाव आहे तसं, बिमारी वगैरे काहीतरी, ही बिमारी सगळीकडे फैलावलेली आहे. तो नालायक म्हणतो अभिजित दिपके याच्या वडिलांकडे अभिजित दिपकेला परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवण्याला पैसा आला कुठून? का रे बाबा, पैसा कमवण्याचा ठेका फक्त तुम्ही घेतलाय, शिक्षण घेण्याचा ठेका फक्त तुम्ही घेतलाय. आमच्या बहुजनांची पोरांनी शिकवू नये का? हा देश आमचा आहे, हा देश भारत देश आमचा आहे. आमच्या देशामधल्या पोरांनी, बहुजनांच्या पोरांनी शिक्षण घ्यायचं नाही तर तुझ्यासारख्या बिमारीनं तिथं परदेशामध्ये जायचं आणि तिथं जाऊन तुम्ही बिमारी पसरवता जातीवादाची, ती वेगळी. तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय? ठीक आहे ना, अभिजित दिपके याच्या वडिलांनी पैसा कुठून कमवला? अरे नालायका, त्याच्या वडिलांना MIDC ते कामाला, मिळालेल्या माहितीनुसार त्याचे वडील MIDC कामाला, त्याच्या वडिलांना 70 ते 80 हजार रुपये पगार. 70 ते 80 हजार रुपये पगारावाला व्यक्ती पैसे जमा करून आपल्या लेकराला उच्च शिक्षण नाही देणार तर मग काय देणार? भ्रष्टाचारानं पैसा तर कमवला नाही ना तुमच्यासारखं त्यांनी. आणि आहे हिंमत तर लावा, त्यांची इन्क्वायरी, सरकार तुमचं आहे, सगळं तुमचं आहे, तुमच्या मनाप्रमाणे यंत्रणा तुमची आहे, तुम्ही जे म्हणाल ते यंत्रणा ऐकणार, लावा इन्क्वायरी. पण त्याचसोबत या देशातल्या प्रत्येक जो सत्ताधारी आहे त्या प्रत्येक खासदाराची आणि आमदाराची देखील इन्क्वायरी लागली पाहिजे. पगार किती कमवताय तुम्ही? तुमच्या ज्या हा जो कोणी तिवारी का बिमारी आहे तो ज्या विचारसरणीचं प्रतिनिधित्व करतो त्या विचारसरणीचे जेवढं कोणी खासदार आणि आमदार आहे त्यांच्या मागे इन्क्वायरी पहिली लावा. काय पगार घेतात हे लोक? आहे तर काय पगार यांना? मग यांचे करोडो रुपयाचे बंगले कुठून? यांचे पोरं उच्च शिक्षण घ्यायला परदेशात कुठून? यांना पार्ट्या करायला करोडो रुपये येतात कुठून? यांचे साखर कारखाने, यांच्या दारूचे कारखाने, त्याच्या अगोदर इन्क्वायरी करा. अरे बहुजनाचं पोरगं शिकलं नाही, थोडं मोठं झालं नाही, या नालायकांच्या पोटात दुखायला लागतंय. बहुजनांच्या पोरांनी शिकायचं नाही. अमेरिकेत जाण्याचा ठेका फक्त या बिमारीवाल्यांनी घेतलाय. अमेरिकेमध्ये बहुजनाचं पोरगं गेलं, अमेरिकेमध्ये जय भीमवाला गेलं, लागलं यांच्या पोटात दुखायला. अरे आमचा जो पैसा राहतो ना, तो घामाचा राहतो, निढाळाच्या घामाचा राहतो. भ्रष्टाचाराचा पैसा तुमच्याकडे असेल आणि म्हणून तुम्हाला ती शंका वाटली. जो भ्रष्टाचारी राहतोय ना मुळात, त्याला ती शंका वाटते आणि तो असले नालायकपणा करतो. ठीक आहे, त्यानं कोणता नालायकपणा करायचं तो करू दे, त्याला आम्हाला काही घेणे देणे नाही. परंतु अभिजित दिपकेच्याच वडिलांची कशाला हो? जे कोणी 3-3.5% वाले बाहेर आहेत शिकायला, त्यांची इन्क्वायरी झाली पाहिजे. यांच्यावर पैसा येतो कुठून? आम्ही कधी सवाल विचारलाय? कारण ह्या भारतामधलाच नव्हे तर जगातला प्रत्येक बाप आपल्या पोरानं उच्च शिक्षित व्हावं, शिकावं, पायावरती उभं राहावं म्हणून तो काबाड कष्ट करत राहतो. आम्ही कोणत्याही बापाच्या कष्टावरती कधी शंका घेतलेली नाही आणि घेणारही नाही. कारण प्रत्येक बाप पोटाला चिमटा घेऊन पै जमा करून आपल्या लेकरांना शिकवत राहतो. परंतु आज हा जो कोणी तिवारी का बिमारी आहे, या बिमारीनं बोलायला भाग पाडलेला आहे. जर आमच्या बहुजन लेकरावरती जर तुम्ही डोळा ठेवत असाल की पैसा आला कुठून, मग नालायका सुरुवात तुमच्यापासून करा. तुमचे पोरं तिथं विदेशामध्ये जातात, त्यांच्या बापांकडे पैसा येतो कुठून आला? अगोदर त्यांची इन्क्वायरी कर, नंतर इकडे ये. अभिजित दिपकेनं घाम फोडलाय, इथल्या व्यवस्थेला अभिजित दिपकेनं घाम फोडलाय. सुरुवात केलेली आहे, सुरुवात झालेली आहे. शेवट देखील अभिजित दिपकेच करणार. तो लेचा पेचा नाही. जय भीमवाला आहे, आंबेडकरवादी आहे, प्रखर आंबेडकरवादी आहे. तो झुकणार नाही, तो वाकणार नाही, एवढं लक्षात ठेवा.
इन्क्वायरी सगळ्यांची होऊ द्या. आमचं म्हणणं आम्ही ना म्हणत नाही. इन्क्वायरी प्रत्येकाची होऊ द्या. सुरुवात तुमच्यापासून करा. अमेरिका, इंग्लंड इकडं तिकडं जाण्याचा ठेका फक्त तुमच्यासारख्या अवलादीने घेतलेला नाही. आमची ही पोरं अमेरिकेला, इंग्लंडला जाऊ शकतात स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या बळावर. आणि आमची पोरं तिथं जाऊन जातीवाद करत नाही, तर तिकडून येऊन भारतामध्ये क्रांती करतात. प्रस्थापित व्यवस्था, जी जाती व्यवस्था आहे त्याला आव्हान करतात, चॅलेंज करतात आमची पोरं. त्यामुळे बिमारी असो काही असो आम्हाला काही घेणं नाही. आपल्या अवकातीमध्ये राहून त्यांनी करावं. इन्क्वायरी करायची तर सगळ्यांचीच करा. सुरुवात तुमच्यापासून करा. जय भीम. प्रिय क्रांतीमित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.